प्रिय तहसीलदार, जनता प्रिय तहसीलदार आदरणीय विजय भाऊ, मी त्यांना माझ्या लहान भावासारखे मी त्यांना विजय भाऊच म्हणतो. मला चव्हाण साहेब तहसीलदार म्हणजे थोडं दूरचं वाटतं, म्हणून आम्ही विजय भाऊ चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आपले संस्थेचे प्रशासकीय अधिकारी भालेकर सर, आमचे विद्यार्थी आणि सहकारी, मार्केट कमिटीचे माझे अध्यक्ष, आमच्या समर्थ कारखान्याचे संचालक आदरणीय सतीश भाऊ होंडे, मनोज काका मरकड, त्याचबरोबर या ठिकाणी माझ्याबरोबर आलेले आदरणीय गाडेकर साहेब, आपले गट शिक्षण अधिकारी, त्याचबरोबर आमचे डॉक्टर प्रकाश मांटे सर, त्यानंतर दिनेश शिंगारे सर, चंद्रकांत खरात सर, गोगरे सर, देव सर, गावकर सर आणि आदरणीय मंच, तसेच गावातले आदरणीय चोरमले साहेब, भगवानराव सिंगटे साहेब, भगवानराव चोरमले साहेब, मदनराव पवार सर, भाऊसाहेबराव मस्के, शिवाजीराव मस्के, नामदेव गव्हाणे, पाटोळे साहेब. आणि आज मला प्रथमतः या ठिकाणी आठवण होते ती आमचे आदरणीय आमचे सहकारी, जे आमच्या समर्थ कारखान्याबरोबर आम्ही 15 वर्ष काम केलं, आदरणीय सरदार सिंग काका यांची मला आज आठवण होते. त्यामुळं या शाळेसाठी मोठं योगदान सरदार सिंग काकांनी दिलेलं आहे आणि ही जमीन ज्यांनी दिली त्यांचं मी या ठिकाणी खूप खूप या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. मित्र हो, आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अंकुशरावजी टोपे साहेबांनी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा जर काय केलं असेल तर 1974 साली या मच्छोदरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. कशामुळे स्थापना केली की आमच्या ग्रामीण भागातला विद्यार्थी, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा, दीन दलित गोर गरीब माणसांचे विद्यार्थी शिकले पाहिजेत, मोठे झाले पाहिजेत, स्वतःच्या पायावर उभा राहिले पाहिजेत आणि त्यांनी या देशाची समाजाची सेवा केली पाहिजे, अशा या उदात्त आणि उच्च हेतूने या मच्छोदरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय कल्याणरावजी सोळंकी सर हा अत्यंत कल्पक असा मुख्याध्यापक आहे आणि विज्ञानप्रिय मुख्याध्यापक आहे. ते स्वतः MSc BEd आहेत. मी त्यांना मध्यंतरच्या काळामध्ये महाविद्यालयात देण्याचा खूप प्रयत्न केला. मला असे माणसं मला महाविद्यालयात पाहिजे, परंतु त्यांनीही थोडासा शाळेत जरा जीव जास्त असल्यामुळं थोडे शाळेकडे जास्त ओढा केला आणि मला काही यश मिळालं नाही. असो, परंतु अंबडला असताना त्यांनी सोळंकी सरांनी आपल्या मच्छोदरी शिक्षण संस्थेचं नाव या विज्ञान मेळाव्यामध्ये महाराष्ट्राचं नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी नेऊन ठेवलं. त्याबद्दल मी कल्याण सोळंकी सर आपले खूप खूप आभार मानतो. आपल्यासारखे एक धाडसी कल्पक असे मुख्याध्यापक, शिक्षक, या शाळेतले सर्व शिक्षक वृंद अत्यंत चांगला आहे आणि मच्छोदरीचा स्टाफ हा अत्यंत चांगला आहे. त्यामुळे या स्टाफच्या जोरावर या शिक्षण संस्थेचं नावलौकिक वाढत असतात. जितका चांगला स्टाफ असेल, जितके चांगले शिक्षक असतील, तेच विद्यार्थी घडवतात, समाज घडवतात. आणि म्हणून मी संस्थेचा 7 वर्ष प्रशासकीय अधिकारी होतो. त्यावेळेस टोपे साहेबांनी आम्ही धरून, मला असं वाटतं मी प्रशासकीय अधिकारी असताना आदरणीय काका आता नाही आहेत, या शाळेचा प्रस्ताव मी स्वतः केला होता आणि या शाळेचा प्रस्ताव करून मला साहेबांनी सांगितलं की बागोदरा ही गोंगडे आदिवाला आपल्या संस्थेची शाळा असली पाहिजे. सरदार सिंग काकाचा खूप माझ्याकडे रेटा होता आमच्या मागं की आमच्या गावात आम्हाला हायस्कूल मिळालं पाहिजे. त्याचं कारण असं होतं की या गावातल्या मुलं तर शिक्षणासाठी जातील इतरत्र, परंतु या मुली कुठे जाणार नाही, ते शिकल्या पाहिजेत. असा सरदार सिंग काकाचा रेटा आमच्या साहेबांच्या पाठीशी होता आणि साहेबांनी मला सांगितलं की मला माहीत नाही, मला घोंगडे आदिवाला शाळा तुम्ही मंजूर करून प्रस्ताव करा, सर्व करा, पुढचं मी पाहून घेतो. ते साहेबांचं स्वप्न होतं. मला असं वाटतं या सरपंच तुमचं आज या ठिकाणी साहेबांच्या स्वप्न पूर्ण झालं असं मला आज या ठिकाणी वाटतं. कारण हे जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत हे सर्व शेतकऱ्यांची, शेतमजुराची, गोरगरीब माणसाचे विद्यार्थी आहेत. आज यांना APJ अब्दुल कलाम या ठिकाणी आठवतो. APJ अब्दुल कलामचं त्यांचं ते ज्यांनी जे डिसाईड केलं ते आज विद्यार्थी माहिती आम्हाला सांगत होता. म्हणजे आज राष्ट्रीय स्तरावर विज्ञान, आंतरराष्ट्रीय स्तरावर विज्ञान म्हणजे काय याची माहिती आपल्या विद्यार्थ्यांना होते. म्हणजे यांचा बुद्ध्यांत मी येताना गाडीत साहेबांना सांगत होतो
की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा शहरी भागातल्या विद्यार्थ्यांच्या बुद्ध्यांकापेक्षा आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक जास्त असतो. आणि यांना जर संधी मिळाली, सोळंके सरांनी त्यांना संधी मिळून दिली, आज तर पंतप्रधानांसमोर त्यांनी प्रयोग सादर केला. ही त्याची अचिव्हमेंट आहे. आणि आज आपल्या ही संस्था उभा करण्याचं जे ध्येय होतं साहेबांचं, ते आज पूर्ण झालं असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणून सरपंच साहेब तुमचे आभार, सर्व गावकऱ्यांचं अभिनंदन. तर तुम्ही या शाळेला खूप मदत केली. आणि सोळंके सर सारखं मुख्याध्यापक, एक कर्तव्यदक्ष आणि ऍक्टिव्ह असा मुख्याध्यापक तुम्हाला मिळाला, त्याबद्दल तुमचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आणि या बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये, विद्यार्थिनीमध्ये मला आज APJ अब्दुल कलाम यांच्यात दिसतात. त्यानंतर ती आपली शास्त्रज्ञ, महिला शास्त्रज्ञ आपल्याला या ठिकाणी दिसतात. त्यामुळे यांना जर खरं व्यासपीठ मिळालं तर मला असं वाटतं या शाळेचा विद्यार्थी, आमच्या मच्छिंद्र शिक्षण संस्थेचा विद्यार्थी हा राष्ट्रीय नव्हे आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकल्याशिवाय राहणार. या संधीचं सोनं आपण करावं. आणि अशाच प्रकारच्या विद्यार्थ्यांचा मेळा, विज्ञान प्रदर्शन आपण या ठिकाणी भरवलं. त्याबद्दल मुख्याध्यापक आणि त्यांचा सर्व स्टाफ, त्यांचे उपमुख्याध्यापक आणि सर्व स्टाफ या ठिकाणी तुम्ही जी मेहनत घेतली त्याबद्दल तुमचे खरं कौतुक करतो. आणि शेवटी काय असतं, गावकरी, विद्यार्थी आणि शिक्षक हे जर एकत्र, आणि संस्था चालक हे जर एकत्र आले तर मला असं वाटतं जगामध्ये काही अशक्य असं नाही. आणि म्हणून तुम्ही सर्व एकत्र आहात. इथे संस्था तुमच्या पाठीशी आहे, पालक तुमच्या पाठीशी आहे, शिक्षक तुमच्या पाठीशी आहे. शिक्षकांना मी सांगू इच्छितो की तुमच्या पाठीमागे पालक आहे, चालक आहे आणि विद्यार्थी. त्यामुळे तुम्हाला विद्यार्थ्याला घडवणं सोपं आहे. त्यामुळे खूप मेहनतीने आपण विद्यार्थ्याला घडवलं पाहिजे. आणि यातूनच आपल्याला आपल्या देशाचं भविष्य आपल्याला घडवायचं आहे. आणि मला निश्चित खात्री आहे आपण आपल्या देशाचं उज्ज्वल असं भविष्य आपण या ठिकाणी घडवू. त्या आणि या ठिकाणी चांगला असा मेळावा आपण आयोजित केला, त्याबद्दल मी आदरणीय सोळंके सर, सर्व शिक्षक आणि पालक, माझी माता भगिनी सर्वांचं या ठिकाणी, ज्यांनी विद्यार्थ्यांचे प्रयोग केले त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी कौतुक करतो. आणि मला बोलवलं, माझा सत्कार केला, त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद देतो, आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. माननीय माजी मंत्री राजेश भैया टोपे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज घुंगर्डे हदगाव या खेड्यामध्ये अत्यंत चांगलं विज्ञान व गणित मेळावा या ठिकाणी आपण भरवलेला आहे. त्याकरता या मंचावर उपस्थित माजी प्राचार्य आदरणीय कटारे सर, त्यानंतर नेहमी वेगवेगळ्या सामाजिक कार्यातून आमच्याशी संपर्कात असलेले कोंडे साहेब, त्यानंतर वेळोवेळी प्रशासकीय कामानिमित्त नेहमी ज्यांच्याशी भेट होते असे शिंगारे साहेब, या गावातील सरपंच, उपसरपंच, मला सगळ्यांची नावं माहीत नाहीत पण माझ्याकडे जेवढी नावं आहेत मी त्यांची नावं घेतो. मदनभाऊ पवार, बाबूराव मोरतळे, शिवाजीराव मस्के, गव्हाणे साहेब, कोळेकर साहेब, सरपंच, उपसरपंच भाऊसाहेब मस्के, भगवानराव सिंगटे, भगवानराव चोरमले, कबीर पवार, अमोल मस्के, भद्रे मामा, बोधले माऊली, पटोळे साहेब, लक्ष्मणराव काकडे साहेब, उपस्थित सर्व गावकरी, या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांनी या अत्यंत सुंदर असा जो काही विज्ञान आणि गणित मेळावा भरवलेला आहे असे या शाळेचे मुख्याध्यापक कल्याण सोळंके सर व सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि प्रयोगामध्ये ज्यांनी भाग घेतलेला आहे सर्व शास्त्रज्ञ, आपण तर खरं तर शास्त्रज्ञ, त्यासोबतच देशाचं भविष्य असणारे सर्व विद्यार्थी मित्रांनो, अगोदर माफी मागतो की मी 10 वाजता येणार होतो परंतु येऊ शकलो नाही. काही प्रशासकीय कामं असे असतात की आम्हाला त्याचं वेळेचं थोडंसं बंधन येऊन जातं, त्यामुळं मला थोडंसं उशीर झाला. त्याबद्दल सर्वप्रथम गावकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे मी माफी मागतो. खरं सर, जेव्हापासून मी त्या गेटच्या आतमध्ये एंट्री केली
तेव्हापासून इथपर्यंत येईपर्यंत आणि मी इथं आता स्टेजवर येऊन भाषण करेपर्यंत मी खरंच अवाक झालेलो आहे. आपण 3 इडियट्स पिक्चर बघितलं असेल. सोळंके सर म्हणजे त्या 3 इडियट्स पिक्चर मधले कोण आहे? आमिर खान. खरंच आहे ते, म्हणजे अक्षरशः म्हणजे विचार करण्याच्या पलीकडची शक्ती एखाद्या शिक्षकामध्ये जर निर्माण झाली तर ते काय करू शकतात याचं उत्तम उदाहरण बघितलं तर हे 200 प्रयोग आहेत. खरं तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं नशीब आहे, खरंच नशीब आहे. या गावातील जे काही पालक आहेत तुमचं सुद्धा नशीब आहे. याचं कारण असं आहे की मी अधिकारी झालो परंतु एकही प्रयोग आजपर्यंत मी केलेला नाही. सत्य आहे, कारण ती संधीच भेटलेली नाही. कारण ही संधी तुम्हाला ज्यावेळेस उपलब्ध करून देतात आणि त्याचा जर तुम्ही विद्यार्थ्यांनी जर त्याचा खरोखर फक्त निरीक्षण व्यवस्थित जर केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कोणत्याच परीक्षेमध्ये तुम्हाला नापास व्हायची गरज नाही. तुमचं करिअर असो. आता जर समजा त्या कडेपासून या कडेपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांनी फक्त आता ज्यांनी प्रयोग ते केलेला आहे त्यांनीच फक्त बघायचं नाही. मी एक सल्ला देतो सर, त्या सगळ्याला प्रत्येकाचे प्रयोग दाखवायला हवा. याचं कारण असं आहे की मी एमपीएससीचा अभ्यास करत असताना यूपीएससीचा अभ्यास करत असताना ज्या ज्या काही संकल्पना होत्या ज्या मला त्यावेळेस क्लिअर झालेल्या नव्हत्या त्या ह्या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी क्लिअर केलेल्या. ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जर हे 200 प्रयोग जर फक्त नीट सगळ्यांनीच प्रत्येक विद्यार्थ्याने जर बघितलं तर तुम्हाला मी सांगतो, आणि आता समजा एक दिवस अगोदर दाखवा त्यांना आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या हातामध्ये एखादी एमपीएससी किंवा यूपीएससीचं पूर्व परीक्षेचं पेपर देऊन टाका. मी आता गॅरंटी देतो 200 प्रश्नापैकी किमान 150 प्रश्न हे विद्यार्थी असं सोडून टाकतील यूपीएससी एमपीएससीचा अभ्यास न करता. खरोखर खूपच म्हणजे एवढा चांगला आहे की सांगूच नका. आता आम्हाला एमपीएससी यूपीएससी मध्ये प्रश्न विचारले जातात. ती लहान मुलगी होती, त्या आरशाचं जे आपल्याला प्रतिमा किती दिसतात हे दाखवत होती. एका साध्या कन्सेप्ट मध्ये काय सांगितलं तिनं की जेवढं कमी अंतर असतं तेवढ्या प्रतिमा जास्त असतात. म्हणजे कमी अंतर असतं तेवढ्या प्रतिमा जास्त असतात आणि जास्त अंतर असेल तर प्रतिमा कमी दिसतात. हे एकदम साधा कन्सेप्ट आहे. हेच कन्सेप्ट तुम्हाला एमपीएससी मध्ये विचारलं जातं, यूपीएससी मध्ये विचारलं जातं. ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. त्याच्यानंतर आपण सुरुवातीला आल्याला आपण जे मिसाईल बघितली, मी त्या मुलाला मुद्दा म्हणून क्रॉस करत होतो. त्याचं कारण असं होतं की हे काय फक्त पोपटपंची आहे की काय फक्त नॉलेज आहे. ऍक्च्युअल त्या पोराकडे नॉलेज होतं. तिथं यूपीएससी यूपीएससी मध्ये काय प्रश्न विचारले जातात, हा रॉकेट उडत असताना पहिल्या स्टेजला कोणतं इंधन वापरलं जातो, मिड स्टेजला कोणतं इंधन वापरलं जातं, त्याच्यानंतर वरचं लास्ट स्टेजला कोणतं इंधन वापरलं जातो, हेच प्रश्न विचारतात. याच्या व्यतिरिक्त एकही प्रश्न यूपीएससी एमपीएससी मध्ये विचारले जात नाही. खऱ्या अर्थानं जर तुम्ही प्रयोगच नाही त्या विद्यार्थ्यांची म्हणजे यूपीएससी एमपीएससीची खरोखर तयारी जी आहे ना तुम्ही प्रॅक्टिकली करून घेत आहे. माझ्या मते टोपे म्हणले की यापैकी 50% म्हणजे 25% तरी विद्यार्थी IAS IPS होते. मी तर सांगतो त्यापेक्षाही जास्त 50% पेक्षाही जास्त विद्यार्थी ह्याच पद्धतीने जर अभ्यास केला, ह्याच पद्धतीने जर निरीक्षण केलं तर 100% डिग्री होण्याच्या अगोदर जर एखाद्याला IAS किंवा यूपीएससी एमपीएससी व्हायचं नाही, डिग्री होण्याच्या अगोदर ते यूपीएससी एमपीएससी होऊ शकतात, कलेक्टर होऊ शकतात, तहसीलदार होऊ शकतात, PSI होऊ शकतात. म्हणजे ह्या छोट्या छोट्या कन्सेप्ट ज्या की पुस्तक वाचून समजत नाहीत त्या तुम्ही लहान लहान मुलाला तुम्ही शिकवत आहात. म्हणजे खरं म्हणजे अप्रतिम आहे. हे विद्यार्थी पुढे चालून भविष्यात नक्कीच म्हणजे सायंटिस्ट बनतील. आता एक गोष्ट अशी आहे की मी आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी फिरलो पण एकाही विद्यार्थ्याला मला शेतकरी व्हायचं नाही असं सांगितलं. पण या ठिकाणी एक काळ असणार पण त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं मला शेतकरी व्हायचं. म्हणजे विद्यार्थी सुद्धा शेतकरी या क्षेत्राकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून जर पाहत असतील तर हे दृष्टिकोन निर्माण करणं आजच्या युगामध्ये निर्माण करणं खरोखरच त्या शिक्षकाला त्रिवार सलाम आहे. अशा शिक्षकांनी असे जर विद्यार्थी घडवले. आपण काय करतो की बाबा नेते खराब आहेत, अधिकारी खराब आहे, समाजातला प्रत्येक विद्यार्थी म्हणजे माणूस खराब आहे हे आपण फक्त सांगत असतो. परंतु हे समाज चांगला बनवण्याचा प्रयत्न आपण कोणीच करत नाही. विद्यार्थी कुठले असते म्हणजे अधिकारी कुठला असतो तो काही चंद्रावरून पकडून आणून ते अधिकारी बनवत नाही. ह्याच समाजामध्ये तयार झालेला असतो. त्याच्यावर संस्कार इथेच कुठेतरी शाळेत पडलेले असतात, इथल्याच कुठल्या तरी गावामध्ये आपल्याला समाजामध्ये पडलेले असतात. आणि तो जर
तोच विद्यार्थी तिथं जर अधिकारी झाला, नेता झाला आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही आतापासूनच जर समाजाप्रती, या शेतकऱ्याप्रती, माणसाप्रती जर एखादी चांगली भावना रुजवली, तर तो कितीही जरी समाज खराब असला तर त्यातल्या तो जो अधिकारी असेल तो अधिकारी बिलकुल डगमगणार नाही. अत्यंत चांगल्या पद्धतीने तयार केलेला आहे. आणि मी तर इथून पुढे तुम्हाला असं सांगेल की आसपासच्या परिसरामध्ये जरी कोणी शाळेचे जर दुसऱ्या शाळेचे जे विद्यार्थी असतील तर त्यांना सुद्धा ही संधी उपलब्ध करून द्या की त्यांना किमान निरीक्षण करू द्या. हे जर निरीक्षण बारकाईने केलं तर तुमच्या आयुष्यातले सगळे कन्सेप्ट, गणिताचे कन्सेप्ट असतील, विज्ञानाचे कन्सेप्ट असतील किंवा जीवनाकडे बघण्याचा तुमचा जो काही दृष्टिकोन आहे तो नक्कीच सकारात्मक झाल्याशिवाय राहणार नाही. आता बऱ्याच कटार येत आहे तर आम्ही चर्चा करत होतो. एक तुमच्या भुंगडे हातगावमध्ये बैलगाडीनं रेती आणत होते. मी म्हणलं सर यापूर्वी हायवा, ट्रॅक्टर आणि जेसीबी शिवाय निघायचे नाही, आता बैलगाडीपर्यंत आपण हे केलेलं आहे. याचं कारण कसं आहे, हे असं का होऊ शकलं? एकटा विजय चव्हाण एक तहसीलदार म्हणून, याच्या अगोदर भरपूर तहसीलदार येऊन गेलेले आहेत, फक्त विजय चव्हाण तहसीलदार म्हणून नाही, कुठल्या तरी एखाद्या शिक्षकानं, कुठल्या तरी एका समाजानं, कुठल्या तरी समाज म्हणजे सार्वजनिक समाज, त्या समाजानं त्याच्यामध्ये कुठेतरी नैतिकता ठेवलेली आहे, नैतिकता कुठून भरलेली आहे. म्हणून नैतिक झालो, म्हणून मी काही करू शकलो. म्हणून तुम्हाला सांगतो सर की असे विद्यार्थी घडावा, की असे अनेक विजय चव्हाण सारखे लोक जर तयार झाले तर आपल्याला समाजामध्ये कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही, नैतिकतेची कमी पडणार नाही, आर्थिक जे काही गोष्टी असतात त्याची सुद्धा कमी पडणार नाही. हे मेहनत घेत आहात. तुम्हाला काही वेळेस वाटत असतील, काही लोक बऱ्याच वेळेस काय असतं की आपण वेगळ्या पद्धतीने काही काम करत असेल. आता मी वेगळ्या पद्धतीने काम करलो मला वेळामध्ये काढतात बरेच आमचे अधिकारी मित्र. तुमचेही मित्र म्हणत असतील काय सर आम्हाला काही काम धंदा नाही, विनाकारण काहीतरी असे उद्योगधंदे आमच्यावर लादून देतात. पण सर ही काही विनाकारण नाही, हे तुम्ही समाज घडवत आहात, तुम्ही देश घडवत आहात. पुढे भविष्यामध्ये नक्कीच, आता जसं मला माझ्या शाळेची आठवण झाली तसं तुमच्या शाळेची 100% आठवण प्रत्येक ठिकाणी राहणार. तुम्ही जे आज काम केलेलं आहे ठीक आहे. आपण इथं जे आहेत, मी अधिकारी आहे, इथं बसलेले बरेच लोक चांगल्या ह्याच्यातून आलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळू शकतं. परंतु ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातल्या पालकांना त्यांचं जे पाल्य चांगल्या शाळेत जावं असं प्रत्येकाला वाटत असतं, परंतु त्यांना बऱ्याच अडचणीमुळं अशी संधी भेटत नाही. ही संधी तुम्ही या गावात इथं तुम्ही तयार करून दिलेली आहे, ही म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कटारे सर, तुम्ही ह्या शाळेचा प्रस्ताव तुम्ही पाठवला होता, तुम्ही आता आठवण करून दिली, परंतु खऱ्या अर्थाने जे सार्थक झालं ना, आज झालं असं नक्कीच वाटायला हरकत नाही. एवढा फ्लुएंटली बोलत होते, त्यांच्यामधला आत्मविश्वास प्रचंड होता. जाणीवपूर्वक आम्ही क्रॉस करत होतो त्यांना, परंतु ते कुठंच डगमगले नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांचे उत्तर व्यवस्थित सांगत होते. म्हणजे हे बोलणं म्हणजे काय, त्यांना तुम्ही ती कन्सेप्ट जी आहे ना व्यवस्थित पद्धतीने समजून सांगितलेली आहे, म्हणून हे आज होऊ शकत आहे. अदरवाईज हे शक्य नाही. पाठ करणं थोड्या वेळासाठी पाठ करू शकतो, थोडंसं कन्सेप्ट दुसरी विचारले की माणूस विसरून जातो, परंतु ह्यांना आम्ही वेगवेगळ्या अँगलनं प्रश्न विचारले तर त्याचे उत्तर ते देत होते. ह्याचा अर्थ त्यांनी स्वतःमध्ये कुठेतरी हे म्हणजे रुजून घेतलेलं आहे. खऱ्या अर्थाने पालक इथं या ठिकाणी जे उपस्थित आहे त्या पालकांना सुद्धा मला सांगायचं आहे की ही संस्था असेल कोणत्या एखाद्या व्यक्तीची, परंतु त्या व्यक्तीची संस्था आज राहिलेली नाही, ही चळवळ झालेली आहे. ही या संस्थेमध्ये शिकणारा प्रत्येक विद्यार्थी त्याचं भविष्य घडवणार आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय झालेला आहे की ही संस्था तुमची आहे. त्यांनी फक्त रोपटा लावलेला आहे, तुम्ही त्याला खतपाणी घाला, त्याच्यावरती त्या वृक्षाचं मोठं म्हणजे वटवृक्षामध्ये निर्माण करा, जेणेकरून भविष्यात येणारे जे काही विद्यार्थी असतील, तुमचे जे काही पाल्य असतील ते नक्कीच इथं चांगलं घडणार आहे. आणि मी आज गॅरंटीनं सांगू शकतो की मी बऱ्याच ठिकाणी गेलेला, या मत्सुदरी शिक्षण संस्थेमध्ये माझा सुद्धा एक मित्र आहे, लेक्चरर आहे, त्याला सुद्धा कुठलेही ₹1 कुठेही लागले नाही. म्हणजे अनेक संस्थेपैकी ही एक संस्था आहे ज्याचं नाव मी आदरानं ऐकलेलं आहे, त्यापैकी एक आहे. खरंच अशाच पद्धतीनं जर शिक्षकांना तुम्ही या पद्धतीने घेतलेलं आहे, म्हणूनच त्या शिक्षकांमध्ये नीतिमत्ता आहे, त्या शिक्षकांमध्ये कुठेतरी काहीतरी देशासाठी, विद्यार्थ्यांसाठी, समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची त्यांच्यामध्ये जिद्द आहे. हे नक्कीच आहे. तुमच्या संस्थेमध्ये असंच तुमची जी काही पुढं जे काही हे असतील, स्टाफ असेल, असेच तुम्ही घ्यावे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत याचा प्रचार व्हावा. आणि ही जे काही विज्ञान आणि गणित मेळावा आहे, असेच अनेक मेळावे आपण
आपण वेळोवेळी घेत जावं, जेणेकरून विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित असलेलं जे काही नॉलेज आहे ते त्यांच्यापर्यंत जाईल आणि त्यांचं सुद्धा भलं होईल. आणि जे काही गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा आज एका खेडेगावामध्ये आवश्यक असलेले जे काही विज्ञानाचे प्रयोग असतील किंवा नॉलेज आहे त्यांना मिळत जाईल, ही मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. आणि आजचा जो काही विज्ञान आणि गणित मेळावा आहे हे फॉर्मली उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि मला या ठिकाणी आपण बोलावून आपल्याशी हितगुज करण्याची या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी सर्व शिक्षक वृंद, सोळुंके सर आणि त्यासोबतच सगळ्यात या देशाचे जे काही भविष्य आहे सर्व विद्यार्थ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. त्यासोबतच सर्व पालकांना सुद्धा सांगतो की जास्तीत जास्त या शाळेला सपोर्ट करा, जेणेकरून तुमचेच विद्यार्थी पुढे घडतील. आणि खरं तर पालकाविषयी सुद्धा सांगायचं राहिलं माझं, बऱ्याच ठिकाणी शाळेत मी म्हणजे अनेक ठिकाणी कार्यक्रमाला जातो, पालक एवढं म्हणजे स्वतः असं शांतपणे बसून ऐकणं किंवा इथं बसून या कार्यक्रमाला उपस्थित लावणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे. खरं तर त्या पालकांसाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवायला पाहिजे सगळ्यांनी. तुम्ही चांगले आहात म्हणून ही शाळा चांगली आहे, ही शाळा चांगली आहेत म्हणून विद्यार्थी चांगले होणार आहेत आणि ही विद्यार्थी चांगले राहणार आहेत म्हणून देशाचं भविष्य नक्कीच चांगलं राहणार आहे, अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मला बोलून या ठिकाणी माझा सत्कार केला, माझे हे 2 शब्द ऐकून घेतला त्याबद्दल मी या ठिकाणी आपले धन्यवाद म्हणून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय हिंद. विद्यार्थ्यांनी स्पष्ट केल्या. आरशाच्या प्रतिमेचा आपण त्या ठिकाणी उल्लेख केला. बोलत असताना वृक्षाचा वटवृक्ष तुम्ही करावा अशी तुम्ही भावना व्यक्त केली. निश्चित सर, आमच्याकडे जे विद्यार्थी मातीचा गोळा म्हणून आले असतील त्यांना आम्ही निश्चित घडवण्याचं काम करू. आपल्या ज्या सूचना आहेत त्या सूचना निश्चित आम्ही पूर्ण करू. यानंतर आपल्या मत्स्योदय शिक्षण संस्थेचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी माननीय श्री रावजी भालेकर सर यांना अशी विनंती करतो की आपण आपलं